रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी सुख झालं साजणी तो आवाज
हॅलो कल्याण सासुरासी जाए कल्याण सासुरासी जाए कन्या जिजाए कन्या सासुरासी जाए सासुरासी जाए कल्याण सासुरासी जाए सासुरासी जाए कन्या सासुरासी जाए मागे परतोनी पाहे मॉनिटर मागे परतोनी पाहे झाले माझ्या जीवा तैसे झाले माझ्या जीवा मागे पर तोणी पाहे मागे पर तोणी पाहे हर तोणी तैसे झाले माझ्या जीवा तैसे झाले माझ्या जीवा जेव्हा भेटते केशवा केशवा केव्हा भेटसे केशवा केव्हा भेटसी केव्हा भेटसी केशवा केशवा केव्हा भेटसी केशवा केव्हा
क्यों भेंटसी केशव क्यों भेंटसी केशव क्यों भेंटसी केशव आवाज 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 क्या भगवान की जय, तुकाराम महाराज की जय, हनुमान की जय। श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय।
सासुऱ्याशी जाय कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतून पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा चुकलिया माय बाळ हुरू हुरू पाहे परंतैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा श्री संताची माथा चरणावरी ताजिया माता चरणावरी संताचिया माथा चरणावरी ताजिया माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उतरे सांभाळा उतरे विश्रांती पावलो सांभाळा उतरे वाढल्या अंतरी प्रेम सुख श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा तरी वाढले अंतरी प्रेम सुख हरी मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या जय गावी केला वास त्याशी नसा उदास विढल हला विठ्ठल विठ्ठल कुंडली कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतून पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा म्हणजे निरूपणा करता निवडलेला भाऊ महाराष्ट्राची लाडकी संत वैराग्याची मूर्ती जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची रांगोळी करणारे देहूची सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट साहित्य पद्धतीचा स्थितीपर प्रकरणातील असून या भंगाच्या माध्यमातून जगन्यंत्या भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी आमच्या जीवाची मनाची तळमळ कशा पद्धतीने यासाठी 3 दृष्टांत देऊन केलेलं चिंतन म्हणजे हा भंग आहे विढल अखिल ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या अस्सी मागा कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनुजीने आणि यांचे राजे साधकांचे माईबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानवर आहे अखिल विश्वाच्या परमार्थमध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी संत महंत भावी उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप वर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र आपलं हे भोंबळी बुद्रुक नावाचं गाव आणि या गावामध्ये प्रभू अप्पा स्वामी यांच्या आशीर्वादानं भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन ग्रामस्थ मंडळ कोंबडीकरांच्या वतीने या ठिकाणी केलंय माझा योग चांगला आहे की चालू असणार आहे 34वे वर्ष आणि या 34व्या वर्षात आमचे मित्र भागवताचार्य कृष्ण महाराज धानोरकर यांच्या मुखारविंदातून 7 दिवस आपण या ठिकाणी कथा श्रवण करत आहात भागवताची आणि आज सप्ताहातला मला वाटतं जवळजवळ 4था दिवस आहे आणि या 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा करणे नको वाढू करणे नाही वरच्या नाही मध्ये योगायोगानं कीर्तनाची सौजन्यदाते चंद्रकांतरावजी नारायणराव लांडगे पाटील आणि संतोषरावजी गोविंदराव पाटील या दोघांनी आजच्या सेवेचं वर बाहेरचं कमी करावं बाहेरचं आजच्या सेवेचं सौजन्य त्यांनी घेतलंय या दोघांच्या वतीनं आमचे शिवाजीराव
त्यांनी संपर्क साधून हरिभक्तीपरायण भागवताचार्य माझे मित्र सोपान महाराज सानप शास्त्री यांच्या संपर्कातून सेवेचं निमंत्रण जवळजवळ 1 वर्ष झालं असं हे निमंत्रण देऊन आज सेवेचा योग आपल्या सर्वांच्या उपस्थितीत भेटीगाठी बोंबळीला येण्याचा पहिला योग आहे. बरोबर आहे की नाही? तसं गिरक चाळला आमची परमेश्वरा कुठं बसलीत परमेश्वरीन ते इकडे तिकडे लक्षात आलं का नाही? ही सगळी आमची प्रेमाची मंडळी आणि इथं येण्याचा आजचा हा पहिला योग आहे. आमच्या शिवाजीरावमुळं ही सेवेचा योग आला. मित्रत्वाचं नातं संबंध म्हणा आणि त्याच्यातून आज सेवेचा योग आहे. खरं म्हणजे प्रेमाची तू जाती ऐशी कैसी सर्वस्वाची मुकावी, सर्वस्वाला मुकावं त्याचं नाव प्रेम आहे. निस्वार्थी प्रेम करणारा व्यक्ती आमच्या जीवनात असल्यामुळं आज एवढा प्रवास करून येण्याचा योग आहे. गायक मंडळी अतिशय सुंदर. गणेश महाराज जटाळे म्हणजे विदर्भातले विदर्भ कोकिळा म्हणून त्यांची ओळख आहे. आज त्यांची उपस्थिती असल्या सीझनमध्ये रामनवमी हनुमान जयंतीला मिळणं सोपीने तर माऊली माणसं मिळत आहेत काही असल्या टायमिंगला माणसं मिळत नाहीत. योगायोगानं ही सगळी मंडळी शंकर महाराज इंगोले म्हणजे नामवंत नवोदित कीर्तनकार आहेत ते सध्या, आणि तेही कीर्तन हे बाजूला सोडून आज उपस्थित आहेत. आमचा शिवानंद महाराज म्हणजे भरत पटाडेचं हे लक्षात ठेवा. लक्षात आलं का नाही? अतिशय सुंदर कमी वयामध्ये फार मोठी ख्याती शिवानंद महाराजांनी या ठिकाणी केली आणि स्वभाव आणि कला या दोन्हीची मॅचिंग. जसं भरत पठाडेंनाच गुरु मानून आदर्श ठेवून त्यांचं जीवन चाललेलं आहे. भरत महाराज पठाडे असं एकमेव व्यक्ती महाराष्ट्रातला की स्वभाव आणि कला या दोन्हीची मॅचिंग करणार. लक्षात आलं का नाही? आणि ती योगायोगानं शिवानंदला जुळून आलेली गणेश भाऊ. लक्षात आलं का नाही? नाहीतर कला तिथं स्वभाव जुळतच नाही बऱ्याचदा. लक्षात आलं का नाही? कारण कलाकार कमी असते तर लीलाकार जास्त असते. लक्षात आलं. पण आज योगायोगानं सगळेजण सुंदर आहेत. आमचे जे हो यूट्यूब चॅनल तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. ओनली वारकरी यूट्यूब चॅनल तेही उपस्थित आहेत. माता भगिनी पुरुष मंडळ लेक मातीच्या वतीनं सेवेचं ते कथेचं सौजन्य हे सगळ्या लेकीच्याच वतीनं असल्यामुळं त्याला लेकीचा अभंग एक आपलं काय असू द्या. बरोबर आहे का नाही? गणेश भाऊची चॉईस होती आमच्या जटाळे भाऊची. माणूस आग्रह बी कुठं धरतंय जिथं पूर्ण होतंय तिथं बाकी काय. लक्षात आलं का नाही सांगा? गणेश भाऊ म्हणले हे अभंग आपले ती अभंग आपल्याला काय कुठला तरी एक अभंग घेऊन 10-5 रुपये आपलं 10-5 मिनटं बोल दुसरं काय असतं ह्याच्या दुसरं काय. म्हणजे चंद्रकांत भाऊ माझा म्हणण्याचा उद्देश तसाच होता. बघा लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या. चिंतनातला अभंग आमच्या गणेश भाऊने निवडून दिलाय. कन्या सासूर्याशी जाय अभंग स्थिती प्रकरणातला. म्हणजे कशा पद्धतीनं की माझ्या जीवनात पंढरीश परमात्म्याविषयी कशा पद्धतीनं तळमळ आहे याच्यासाठी दृष्टांत दिलेत. कसे दृष्टांत हा नेहमी सिद्धांत पटवून देण्याकरता युक्ती केलेली त्याचं नाव काय असते? दृष्टांत आहे. आणि म्हणून या अभंगात सलग 3 दृष्टांत आहेत आणि एक सिद्धांत. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची पद्धत कशी? आमच्या संस्थेची पद्धत आहे की सगळा अभंग हा द्रौपदाभोवती फिरला पाहिजे. आणि म्हणून या अभंगात दृष्टांत 3 आहे. पहिल्या चरणात दृष्टांत, तिसऱ्या चरणात दृष्टांत, 4थ्या चरणात दृष्टांत. सिद्धांत एकच आहे, तैसे झाले माझ्या जीवा. लक्षात आलं का नाही? जीवाला तळमळ लागलेली आहे कुणाची? देवाच्या भेटीची. कसं आहे? जीव आणि परमात्मा या 2 गोष्टी एकत्रित येणं ही गोष्ट अति महत्त्वाची. आपल्याकडे काला शब्दाचा जो अर्थ केला जातो शंकर महाराज काला म्हणजे काय? किम नाम काला का मतलब क्या होता है बाबूजी? काला शब्द का मतलब होता है कि कलहती नामक धातु है. कौन सा? कलहती म्हणजे भांडण करणे. सम्मेलन है अर्थात मिलन म्हणजे काला. धातू आहे दशमगणातला. चुरादी गणांतर्गत दशमगणातला धातू. जीव आणि परमात्मा या दोन्हीचं ऐक्य त्याचं नाव मिलन. विढल. आणि तर जीवाला जी तळमळ लागली ती त्याच्या भेटीची, कुणाच्या? देवाच्या. ती तळमळ जीवाला असणं ही गोष्ट अति गरजेची आहे. कारण ज्ञानोबराचे शब्दच आहेत, जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्या सनी आणि जयाची हृदय भवनी विराजती. जीव आणि परमात्मा या दोन्हीचं ऐक्य ही गोष्ट अति मोलाची. लक्ष द्यायला लागले का माझं बोलणं? जीवाच आहे शेवटी. जीवाला जीवदशेला आणलेलं जे असेल ती जीवाला जीवदशेला कुणी आणलं? ह्या बाईनं आणलेलं. कुणी आणलेलं? माणसं गप्प असेल. अहो जीवाला जी जीवदशेला आणले ती कुणी आणलेले? बाईनं आणलेलं आहे. बाईचं नाव काय?
हा माऊली हा अव कल्पना अयोध्या तेने झाला जीव. कल्पना अयोध्या तेने झाला जीव. मायोपादी शिव बोलिले जे बोलिले जे. मायोपादी शिव बोलिले जे बोलिले. मायोपादी शिव बोलिले भाषा कळती का माझी हो. तुम्ही माना बिना हलवी जा मग जित येत म्हणून आपलं जाग येत म्हणून कळण मला. नुसत्या अशी खुनवायला लागलात काय गाथा पाठ आहे का तुमच्या खुनवायला लागलात मोकळे म्हणणं बोलत जा काय होय. कल्पना अयोध्या तेने झाला जीव. माया कल्पना एका अर्थाचे शब्द आहेत. फक्त ही बापाच्या इथं हिचं माया नाव आहे नांदाय गेले हिथं कल्पना नाव पडलेलं बाकी काही नाही. लक्षात आलं की नाही. या कल्पनेनं जीवाला जीवदशेला आणलेलं नाही. नवरा म्हणतात ना वाया मन हे नाव. वाया मन हे नाव येरवी कल्पनाची सावय. या कल्पनेनं शंकरबुवा जीवाला जीवदशेला आणलेलं. कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा तेने पडे गोवाने निहारी. तेने पडे गोवाने निहारी. त्याची 5-25 पोरं सांगायला काय बिंडत होतं. 50 पोरं तरी आणायचे नाही. ते उभा केले असते तर अजून 5,000 रुपये जातील पण ती शोभा बी दिसते ना चांगली. तर पुढच्या वर्षी त्याचं नियोजन करून घ्या सगळं. व्हिडिओ हॅलो कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा. पूर्ण कळायला लागले का कशापासून. मला बोलावं लागतंय बघा ना. मी जागे उभं. मी काही पैशासाठी आलो नाही त्याच्या कितीवाल्यासाठी आलो नाही. बाकी काही मला घेणं नाही देणं नाही. तुम्ही बोलत चालावं. पैसे असले काही मुलीत नाही. मी माणसं जपणारा माणूस आहे. लक्षात आलं का नाही. लक्षात आलं. कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा. आता लक्ष द्या माझ्या माऊली लक्ष द्या. ही कोण जोडीला अजून ही जोडीला गावातलाच माणूस आहे का बाहेर गावचा. हा गावातली दोघं संघ पारायण करतील काय की. लक्ष द्यायला लागले काय. कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा म्हणजे कल्पनेपासूनच जीवाला जीवदशा आलेली. कुणापासून कल्पनेपासून. नाही तर जीव जर बघितलं तर या जीवाचं कसे याच्या एवढा पराधीन माणूस जगात दुसरा कोणताच नाही. अति पराधीन आहे महाराज. मग ह्याला स्वातंत्र्य नावाचा प्रकारच ह्याच्याकडनं आहे. कुणाकडं अवनाटाच्या अभंग तुकोबराचे शब्द आहेत. जिने पराधीन आणि का हाती बहु बांधिलो संचिती. प्रारंभ क्रियमान सांगाती भुवंती सहस्रा मात्र्या क्रियमान सांगाती भुवंती सहस्रा मात्र्या पुरिया. प्रारंभ क्रियमान सांगाती भुवंती शब्दानं नटविलं काय. जिने पराधीनानी का हाती आणि दृढपाशी बहु बांधिलो संचिती. प्रारब्ध क्रियमान सांगाती भुवंदिती सत्ता मात्रे अपुलिया. जीवावर पहिला ताबा ती म्हणजे कुणाचा ताबा. पहिला कर्माचा. पहिला कुणाचा. बोला गड्या तुम्ही काय. आता ओळखीच्या माणसाने बोलायचं नाही म्हणलो. ओळखीच्याने तर बोलायला पाहिजे का नाही सांगा. अहो जीवावर पहिला ताबा कुणाचा कर्माचा. कुणाचा बाळासाहेब. हा आमच्या कर्माची फळं म्हणून आम्ही इथं आलो असं म्हणायचं. अहो जीवावर पहिला ताबा कुणाचा परमेश्वरा. परमेश्वरा. हा जीवावर पहिला ताबा कर्माचा आहे. कर्माचा. कर्मानं जीव बांधलेला आहे. कोणा कशानं बांधलेला आहे. भगवान बोलून गेले कर्मानुबंधी मनुष्य लोके कर्म अनुबंध बदनाती. म्हणजे कर्मानं जीव बांधून टाकलेला आहे.
आणि जसा झोका देईन गपचीप झोका खावा लागतो. झोका कळतो का तुम्हाला? कोणता झोका पाटील, कोणता झोका? हा झोका, झोका पंचमीचा झोका. हा ही झोका कळत असेल की? ती झोका कसा असते? झोका खेळणारे वेगळे असते आणि बघणारे वेगळे असते. झोका खेळणारा खेळत राहतो, चढवायचं त्याच्या डोक्यात असते. झोका काय करायचा असतो? चढवाय. पण ती बघणारी असते ना वेगळे चाळ म्हणा आरडायला लागला. तसं एकदा का कर्मानं झोका दिला गपचिप खावा लागतो. कर मे देता झोले प्रयत्न करीता काही नसले, प्रयत्न करीता काही नसले, प्रयत्न करीता काही नसले. झोले, झोले म्हणजे झोका. प्रयत्न करीता काही नसले, कितीही प्रयत्न करा नशिबात कर्मात जसं लिहिलेलंय तसंच होणार आहे. मग माणसं म्हणतात ना मला ह्यानं असं केलं तसं केलं. अजिबात नाही. तुका म्हणे न लगे देवाशी रुसावे, मनाशी पुसावे काय केले. मनाला विचारायचं. असं कुणाच्या हातात काही नसते. अहो सगळ्या गोष्टी कर्मावर अवलंबून. कुणावर? अहो तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ तेव्हा अमंगळ येऊ येतो तेव्हा अमंगळ. जेव्हा फिरते कपाळ, कपाळ फिरले की तेव्हा अमंगळ. अरे बोला नुसत्याच्या किटाव कसं जमून बोलावं लागेल ना. बोलावं लागेल. इकडे लक्ष द्या. जेव्हा कपाळ माणसाचं फिरतंय तेव्हा अमंगळ हा येऊ येतो. एकदा कपाळ फिरलं हे म्हणते चंद्रकांत पाटील असू नाही तर संतोष पाटील असू नाही तर कोणता फलाना पाटील असू द्या, काही घेणं देणं नसते. तिथं कपाळ रामाचं फिरल्यावर बिघडलेलं आहे. प्रकाश साठीचं कुठं मांडायला? कर्मे श्रीराम वनवास गेला, कर्मे तदवियोग गेला, कर्मे वनवास वियोग घडला सीता, कर्मे श्रीराम वनवास गेला, कर्मे दशरथ वियोगे गेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला श्रीराम वनवासा गेला. रामाचं कपाळ फिरलं तर रामाला वनवासाला जावं लागतंय. तुम्ही कुठं आपलं तुमचं आणि माझं आणि आपलं कुठं मांडीत बसता? आपलं काही नसते. कपाळ जसं तसं चालावं लागतंय. म्हणजे कर्म जसा झोका देईल गपचीप झोका हवा लागतोय. तिथं काही शानपणा जमत नाही. अहो कर्म नानवर म्हणतात ना, कर्मा ते शंभुमानी आपण. आणि किती पळशी कर्मा भेन, कर्मा भेन कुठं पळतात? अहो एवढा महादेव बडा देव सब देवन के बाबा. मग फिल्लनी के पीछे लगे करे तोबा तोबा. कर्माचा डाव कुणाला चुकलाय सांगा? चुकलाय का डाव? कर्म कुणाला चुकत नाही. कर्म शहाणे शहाणे कर्मानं सुट्टी दिली नाही महाराज. हा त्यांना ठेवायचं. त्याच्यामुळे मी असं करेन ह्यानं माझं तसं केलं. या जगात आपलं वाटोळ करणार कुणीच नाही. आपलं वाटोळ आपलं कपाळ करीत असते. हे शबाश भोगतो नगडे संचिता वाचुनी. आणि करावे ते मनी समाधान. मनवणी मनी मानू नये खेदू. आणि म्हणावा गोविंदू वेळोवेळा विढल. अशानं बुंबळीनं मोसम धरलाय. आता लक्ष द्यायला लागलंय का नाही? चांगलं तास धरले की आता मला आमच्या गावाकडे कीर्तन केल्यावर फील व्हायला लागले की आमच्या गावाकडे अशी पद्धत आहे. कशी? बसलेल्याने प्रमाण सांगितलं तरी कीर्तनकारानं घ्यायचं, कारण ती बरोबर असेल तर. विढल पाठ करायला साज लागत आहे का सांगा? बरेच महाराज लोक नाही पाठ केलंय त्याने. विषयाला समर्पित असेल तर घ्यावं लागल ना. असं कसं करायला लागलं? कर्म कुणाला चुकलं नाही. जीवावर पहिला ताबा कर्माचा आहे. पहिला ताबा कुणाचा आहे?
आता ध्यानात ठेवा. ताईट बसायची हे अंगाने कळत नाही. बेडे बेडे सावधान, नीट बसायची, बळबळ करायची नाही, शांतपणा, नीट बसायची. हा, कर्मावरचा जीवावर पहिला ताबा कुणाचा कर्माचा. पण कर्म एवढं वजनदार नाही, केवढं की स्वतःच्या जीवावर एखाद्या कीर्तनकाराचं सौजन्य घ्यावं असं त्याच्यात एवढी धमक नाही, अशी त्याच्यात एवढी धमक नाही की हा नाश करायचं माहिती त्याला, पण अंगाव घ्यायचं माहित नाही त्याला. विढल काही माणसाने फक्त नाश व्हायच्या ध्यानात असते, बिघडल कसं म्हणजे चांगलं चाललेलं बिघड करून द्यायचं काहीच्या डोक्यात असते. आता 9चे 9:30 बी एखाद्या महाराजाला झाले तरी इथं मंडपात येऊन आरडणार, कुठे आहे महाराज, टाइम काय झालाय, येतो का नाही, तारीखच दिली नसन. तेवढ्यात महाराजाची गाडी आली काय किंवा लगेच निघणार. लक्ष द्या, 8 दिवस मंडपात येणार नाही अवलाद, पण असल्या टायमिंगला येणार. लक्ष द्या, नाश करायचं डोक्यात काही जणाच्या. कुछ कुत्ते आपने होते तर कोई कुछ आपने ही कुत्ते होते, हे ध्यानात ठेवायचं. लक्षात आलं का नाही? काही कुत्रे आपले असते तर काही आपलेच कुत्रे असते, त्याला काय करतात ना इलाज असते की त्याला, बरोबर. हा, अरे चलत राहतंय, सत्यातच नाही राजकारणात बी असलंच आहे. कुणी किल्पा बाहेर काढल्या जवळच्या नी, कुणी काढल्यात क्षेत्रात जा, नाश ह्यानीच केलेला आहे. लक्ष द्यायला लागलं का नाही? घरच्याने, बरोबर आहे का नाही? आता लक्ष द्या माझ्याकडे. कर्म एवढं वजनदार नाही, केवढं त्यानं स्वतःच्या बळावर जीवाला ताब्यात घ्यावा, अजिबात नाही. त्यानं बाईला पुढं घातलेलं आहे, त्या बाईचं नाव कल्पना आहे. लक्ष द्यायला लागले का नाही? बाई बेकार आहे ना, बाकी काय नाही. बाईला देवाचं नाव जमत नाही. तेने पडे गोवा, गोवा म्हणजे संकट, कसले बी संकट बाई झेलती, पण नेने हरी, तिला हरी जमत. बोला की. आणि मग जीवाची तळमळ तर लई लांबचा विषय, आता तिकडे जायचं आपल्याला तळमळीवर. आता लक्ष द्या माझ्याकडे, ही बाई एवढी खतरा आहे. ह्या बाई कसं आहे, काही जुन्या काळातल्या घटना होत्या. असा घाटाचा रस्ता आला का, घाट असला घाट की त्या घाटामध्ये जुन्या काळात काही माणसं अशी मेकअप करून बायाला उभा करायची. कळायला लागले का? आणि चोर मेकअप करून बाई उभा करायची. बाई साहेबाला बघून ट्रकवाले टेम्पोवाले हे माणसं थांबले की बराशीतल्या पाहुण्यांनी राम राम घालायचा, राम राम, काढा काढा, चला काढा. म्हणजे बाईला पुढं घालायचा नाद. काही काही माणसं बी भांडणं लागल्याच्या नंतर रेटाने गेले, बाईला पुढं घालीत नाहीत. आणि मग माणसं बाईच्या मागे उभा राहतात ना बायकोच्या. मग पुढचा माणूस म्हणतोय मर्द असतील तर काय बांगड्यावाल्या बायाली पुढं घालतो का? अरे बांगड्या भर बांगड्या, बाईला काय बोलाव, तू ये मग दाखवतो तुला. मर्द जी असतात ना, मर्द ती बाया माणसाला पुढं घालीत नाहीत. हा, हे बघा, कुटाने कसले बी करा, अडचण नाही, कसले बी कुटाने करायचे, पण कुटाने त्यानं करायचे ज्याच्यात निस्तारायची धमक. 8 वाजता लगे आल्यात नंतर बायकोला संघ उठवायला त्यानं कुटाने करू. बरं बायको म्हणायली ना, जा की आता 8 दवा नाही, तिथं कुत्रा असतंय चलू, ह्यानं वजनात बोलायचं नाही. विढल लक्ष द्या पूर्णपणानं. लक्ष दिलं तर कळतंय. जड ऐकायला म्हणायला सोपं आहे, चिंतनाला जड आहे. त्या बाईनं काय केलं, त्या बाईला पुढं घातलं. बाईनं सांगितलं ठीक आहे, लक्ष द्यायला लागले का नाही? बाईनं सांगितलं हे बघ, जीव मी तुला मिळवून देते, जीव मी तुला मिळवून देते, पण मिळवून दिल्याच्या नंतर लक्ष द्या माझ्याकडे बारीक, मला जेव्हा गरज पडल तेव्हा जीवाला मी माघारी घेईन. मग ह्या बाईला झाले 2 लेकरं. कोण्या? कल्पनाला भाऊ शंकरबा. किती लेकरं झाले? पहिल्या पोराचं नाव काम आणि दुसऱ्या पोराचं नाव क्रोध. आणि त्यातल्या मोठ्या पोराचं नाव आहे काम. आणि त्या मोठ्या पोराला बायको भेटत नव्हती, ऐकाण्यातली पाहिजे होती, म्हणून जीव नावाची पोरगी काम नावाच्या नवऱ्याला देऊन टाक. कानात बसायला लागले का नाही? आणि म्हणून तुमचं माझं आपलं सगळ्याचं पहिल्यांदा लग्न झालेलं आहे. कळायला लागले का नाही? ती जाणवत कधी, ती 12च्या पुढे सरकलं की जाणवत. कामा तुरानम भयम लज्जा. पुन्हा त्याला लाजन भीतीन काही वाटत नाही. कामातूर झालेला जो माणूस असतो त्याचं लग्न झालेलं असते. जीवात जीव नावाची बाई. कोणती बाई? जीव नावाची बाई काम नावाच्या भ्रताराला दिलेली. कोणत्या भ्रताराला?
भ्रतार म्हणजे मेहुणा. भ्रतार म्हणजे अरे भ्रतार म्हणजे नवरा रे, लक्ष द्यायला लागले का नाही. भ्रतार म्हणजे नवरा, भ्रतार म्हणजे नवरा मालक ना. काम नावाच्या भ्रताराला जीव नावाची पोरगी देऊन टाकलेली, दोघांचं लग्न झालं. बरं आता ही काय साधा आहे का? ही का जीव साधा आहे का सांगा? ही काम साधा आहे होय? अरे नवरा साधा आहे होय? अरे हे ना चांगले चांगले माणसं कायमस्वरूपी जेलमध्ये नेऊन टाकले, तर बाकीच्याचं काय बोल. धडक मारली शंकरा, धडक मारली शंकरा, धडक मारली शंकरा, धडक मारली शंकरा. गेला ब्रह्मयाचा तेरा, गेला ब्रह्मयाचा, गेला ब्रह्मयाचा तेरा, गेला ब्रह्मयाचा तेरा. चंद्राची येडका बंधार, केवळ बंधार, येडका बंधार, केवळ बंधार, येडका बंधार, केवळ बंधार, येडका बंधार, केवळ बंधार, येडका बंधार, केवळ बंधार. कळायला लागले का? बोर व्हायले हा? बोर व्हायले जरा का चहा सांगूया फ्रेश होतील, बाकी काय नाही. धडक मारली शंकरा, आणि म्हणायला बी शंकराचे केला ब्रह्म्याचा मातेरा. ब्रह्मदेवाचं मात्र करून टाकलं. ज्ञानोबरांनी लिहिलं नाही, कामाचे निघाये ब्रह्मा कन्येशी धरू पाहे. या कामानं महाराज ब्रह्मदेवाचं नाम निशान मिटून टाकले. त्या एक पुष्कर सोडलं तर त्याचं मंदिर नाही, त्याची जत्रा नाही, त्याची पुण्यतिथी नाही, त्याचा सप्ताह नाही का कुठं ब्रह्मदेवाचं काही? का कामानं कुठानं केलेलं आहे. ज्ञानोबरांनी दुसऱ्या अध्यायात कामेश क्रोधेश श्लोकावर चिंतन करत असताना सुंदर चिंतन मांडले. ज्ञानोबराय म्हणतात, हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषय दरीचे वाग, भजन मार्गीचे मांग मारक जे. साध्वी संतीना गविली हा माया मांगीन शृंगारिली, ते करवी विटाळविली साधू रंधे. हे देह दुर्गीचे धोंड. दुसरा अध्याय, इंद्रिय ग्रामीचे कोंड, आणि त्यांचे व्यामोहाधिक दबंड जगावरी. जगावर यांनी बंड केलेले कुणी? कामाने. फरक एवढाच आहे, काहीचं उघड आहे, काहीचं झाकून नाही, तर ह्यानं बंड केलेलं आहे. हा बेकार माणूस आहे ही. आपला नवरा बेकार आहे, लय बेकार आहे महाराज. ह्याच्यासारखा वाईट माणूस या जगात कोणताच नाही. बरं असं आहे, हा बघा काय म्हणतात माणसं, हाणून पळावा आणि जीवन लोळावा. हाणून पळावा आणि जीवन लोळावा. बरं आता ह्या बाईनं विचार केला, काम बेकार आहे, एवढा बेकार. अहो ती अर्जुन म्हणला लय बेकार आहे का? लय बेकार आहे म्हणले. हे लय बेकार आहे म्हणले का? साधेत होय म्हणले. म्हणले मग आता? म्हणले ही एवढे बेकार आहेत अर्जुना, हे अचानक घाला घालते. काय करते? अचानक घाला घालते. म्हणजे मग मला पत्ता सांग, मी बी अचानक डोक्यात दगड घालून मारून टाकतो. देवानं सांगितलं, अर्जुना पत्ता सांग, काय अडचण नाही. पण ही आमदार खासदार नाही, हे केंद्रातला विरोधी नेता आहे. कोण? काम कुठला विरोधी नेता? केंद्रात सत्ताधाऱ्या एवढीच ह्याची पावर आहे, खुर्चीला खुर्ची देऊन बसलेला आहे. हे चैतन्याचे शेजारी आणि वसती ज्ञानाचे एके हरी. शंकर बुवा, जळे विन बुडविती, आगी विन जाळीती, आणि मी म्हणणाराला चॅलेंजवर हरवितेत. मला असलं जमत नाही, बायाने कीर्तन केलं मला आवडत नाही, असल्याला पैज टाकून हरवितेत महाराज. ज्ञानी अंशी तरी वधिती पैज घेऊन विढलो. आता करावं तरी काय? पळून जावा तर ही बाई नजर राखूनच आहे. कोण? सासू. कोण? कोण पण? कल्पना. हा बरोबर धरलंय बरं का, तास धरलंय, चांगलं धरलंय. काय मी खाली बघून चाललंय, पण नाही मोसम धरलाय काय कांसाना. कल्पना, सासू कल्पना आहे ना. त्या कल्पना सासूशी लक्ष ठेवूनच आहे. त्या बाग जीव नावाची पोरगी जाईन बघ, पळण बघ, त्या बाग बघ, तिसली बघ. गावाच्या बाहेर जरी गेलं तरी गावाच्या गाव खरातून उडून आणते. कामे नेले चित्तने बहुवाने दुःख
तने अवलोकुंख बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. करावं तरी काय, वाईट वाटायला लागलंय. हा बघा, बाईचं नाणं पक्क कधी होते तुमच्या इकडं? नाही, बाईचं नाणं पक्क झालं हो. हे कशावर ओळखायचं? बोला, चला, जिथं उजडन तिथं उजडन, बघू चालतं. हा चला, कधी लेकरं बाळ झाले, ही झाली तुमची पद्धत. जुन्या काळातली हीच पद्धत होती. पण आताच्या काळातली पद्धत ही आहे, बाईचं नाणं तवा पक्क होतं ज्या दिवशी नवरा मुठीत येईल. बाईच्या डोक्यात दुसरं फॅडच नाही. ह्याला एकदा मुठीत घेतलं, मग सासू सासरा नंदन ह्यांना सुता सुताना धडी शिकविता येते. फक्त नंदी बैल हात आपले हे नवरा हातात आला पाहिजे. बाईच्या डोक्यातच दुसरं येडच नसतंय महाराज. बरं, माय बी तशी शिकवायला पुन्हा नांदून आली 4-2 दिवस. कसं आहे ग? वरी तर बघत नाही. बर, पुन्हा 4-2 दिवसाला आता ग म्हशीच्या पावानी फुगल्याला. मग माय म्हणते, हे बघ, गोडी गोडीनं 4-2 दिवस काढायचे. कसं तरी एकदा गोड बोलून एकदा हातात घेतलं, पुन्हा सासून सासरा काही वळवळ करीत नाही. काय करतात पुन्हा वळवळ? सांगा बरं महाराज. करतात वळवळ, पुन्हा कोणी वळवळ करीत नाही. फक्त नवरा मुठीत आला पाहिजे. कळायला लागले का बोलणं? मग आता कसं करायचं? बरं, ही नवरा एवढा खतरनाक आहे. नवऱ्याचं नाव काम. माणसं ध्यानात तुले बरं का, काम. नवऱ्याचं नाव काम. ही एवढा बेकार आहे महाराज की इकडं तिकडं बी बघू देत नाही. थोडं बी तळमळ करायला गेलं माणूस की असं कसं तरी काय ती लगेच ते नजर राखूनच राखणं. लक्ष द्यायला लागलंय का नाही? शेवटी जीव वाईट लागला. कागा सासुरवासी किती माणूस सहन करीत असते. कागा सासुरवाशी मद केली भगवंता. तळमळ व्हायली त्याची, तळमळ जीवाची. देवाच्या पुढं माता ठिकून, ए माय बापास ना तू आमचा माय बापास का सांग? हो माय बाप. अरे मग माय बापास तर तुला बघून देता येत नव्हतं का आधी? एवढी कुठे परेशानी असती का? आता वरी बी बघू देत नाही, खाली बी बघू देत नाही. कागा सासुरवाशी मज केले भगवंता. थोडी तरी स्वाधीनता पाहिजे. आपुलिया सत्ता स्वाधीनता ती नाही. शेवटी बापाचा किती बी राग आला आणि काही झालं तर राग गेलो माणूस म्हणते आता तुम्हीच आहे. तसं आता मज साहित्य करावे देवा. आता काही बी कर बाबा, पण तुझ्या हातात ते सहकार्य कर. मग बाप म्हणतास तो पुरी लागत. तसं नसतंय, जावा लागतंय, कसं तरी करून नांदावाच लागतंय. म्हणतोय का नाही बाप? सांगा. हा, अगं नांदावं लागतंय. अहो कव्हर सहन करू. नवऱ्याचं सहन करायचं असतं तर केलं असतं, पण इथं एक जणाचं नाही सहन करायचं. सोशीला होता सासुरवास, बहुतांचा बहुदिवस, बहु कामे पुरविला सोस. होता सासुरवास. एक जणाचा नाही, बहुतांचा बहुदिवस. एक जणाचा नाही, बहुतांचा बहुदिवस. आता बहुकामी पुरविला सूस.
लय नवऱ्याच्या मनधरण्या केल्या. कुणाच्या? नवऱ्याच्या. बहुकामी पुरविला सोस, पण काही फरक पडला नाही. त्याच्यामुळे आता उदास आपुल्या त्या. जीव शेवटी उदास झाला. काय करावा आणि काय नाही कळत नाही. मला जायचंच नाही, मला जायचं नाही, मला बापाच्या इथंच राहायचंय. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. माहेर म्हणजे कोणतं माहेर? आपलं माहेर पंढरपूर. देव आपलं माहेर आहे. लक्षात आलं का नाही? हा, ते आपले मायबाप आहेत. मला आता जायचं नाही. पण आता ह्या बघा, शेवटी पुरीनं राहून राहून माहेरात किती दिवस राहा? हा, महिना. डिलिव्हरीच्या निमित्तानं आली तर 2 महिने 3 महिने. आज तीच बाबा लईच कापसातली असली, समजा ह्याच्यात ह्याची कशी काय म्हणते त्याला आमच्याकडे, कापसातली म्हणजे वा लईच बाबा ह्याच्यातली ऐशारामातली असली तर 6 महिने. ह्याच्या पलीकडे राहा का ना? आहो, काही काही तर शेजारी एवढी नालायक आहे तुम्हाला सांगतो. 3ऱ्या दिवशी ते विचारतात का काही भांडणं झाली काय आली? अगं काही यावा का नाही तिनं माहेरामध्ये, कळतंय का नाही? 3ऱ्या दिवशी विचारायला सुरू केली की माय म्हणती, हे बघ सोने, कसं बी असो आपलं नवऱ्याचं घर ती नवऱ्याचं घर. लोक नाव उठवते. लोक काय करते? नाव उठवते. त्यामुळे व्हायला लागते. नाही देवा, हे कसं असतंय? हे बघा, शेवटी बाप बापच लेखती लेखच असते की. हा, अहो, कुत्र जरी मेलं तरी बापाला लिकीच्या इथं, बापाला लिकीच्या इथं जावं लागतं. बाळासाहेब काय बी असो, तिकडे दुनियादारी असो, त्याला लेख आहे त्याला कळल, बाकीच्याला कळणार नाही. लिकीवालेला विचारा. अहो, सख्या भावाचं लग्न असलं तरी सोडून द्यावं लागतंय. सख्या चुलत भावाचं भाऊकीतलं आणि तिकडल्या पुरीच्या भाऊकीतल्या लग्नाला अक्षदा फेकायला जावं लागतंय. जावं लागत नाही. पोरगी म्हणती बाबा हे बघा दादा माझ्यासाठी, बाकी काही असो तुम्ही जर नाही आला आयुष्यभर मला इथं बोलणं खावं लागेल. खरे का खोटे? हो, खरे का खोटे? त्यामुळं तळमळ व्हायला लागली जीवाची. कसं करावा? देव तर भेटला पाहिजे. लक्षात आलं का नाही? देवाची भेट महत्वाची, देवाची भेट महत्वाची. हे बघा, माणसाला तळमळ होतीच का नाही समजा, बरोबर? एखाद्या गोष्टीची तळमळ तळमळ करायला लागला. किती तळमळ म्हणले, आता त्याला शब्द नाहीत, एकच शब्द आहेत. जीवाची परमात्म्याच्या भेटीसाठी किती तळमळ चालू आहे. दृष्टांत दिला पहिल्या चरणात. एवढी तळमळ आहे.
झाला पाहिजे, बरोबर आहे का नाही? चाला शिला कन्या सासुऱ्याशी जाय, तू आपला हरिपाठाला येत जा, तू कीर्तनाला येत जा, कशाला यायला लागलास तू आपलं? त्या अभंगाला समर्पक चाल लावता आली पाहिजे, लक्षात आलं का नाही? आता बघा दृष्टांत दिला, तैसे झाले माझ्या जीवा, तळमळ जीवाची, कधी देव भेटल, कधी देव भेटल. अहो दृष्टांत आहे हा, सासूर वासनीचा दृष्टांत आहे. कुणाचा दृष्टांत? सासूर वासनीचा. अहो 6 महिने नवरा जरा अडील भेटला, समजा सासू दंडेल भेटली, समजा सासा दंडेलच असतात म्हणा, कुठल्या बी असल्या तरी दंडेल भेटली, आणि सासू दंडेल भेटली, नवरा आडमुठ भेटला. नवरा माईच्या ऐकण्यातला असला की माहेराची पुरीची गाठ 6 महिने होती का? बोला की होतच नाही. आणि मग तळमळ तळमळ होती का नाही सांगा बरं? माहेरचं कुत्रं जरी दिसलं तरी त्याला आपुलकी असती का नसती? माहेरातलं माणूस जरी दिसलं तरी अण्णा दादाचं बरं आहे का आमच्या? दिवाळीच्या मुळा लेकी असावली, लेकी असावली. दिवाळीच्या मुळा लेकी असावल्या, लेकी असावल्या. दिवाळीच्या मुळा लेकी दिवाळीच्या मुळा लेकी असावल्या, पाहतशी वाटुली माहेराची. असं दृष्टांत हिंदी एकच सांगतो तुम्हाला समजून. नीट बसा, एकदा नीट बसा. हाय का माझ्या बा? अहो दिवाळीचा सण आहे समजा, मग कोण्या बाईला वाटत नाही माहेराला जावं? हा बोला पटकन. दिवाळीला जा वाटत नाही? जा वाटतंय की हो. आणि मग आता दिवाळीच्या सणाला लेकी जशा आसवलेल्या असतात, कुणी बी आलं माहेराकडलं की आमच्या पप्पाची भेट झाली का? अण्णा दिसले का? दादा दिसलं का? येणार आहे का? काय म्हणत होता? तळमळ असती का नाही? बोला की. घराचं कोण इकडं असलं आणि झाडून जरी अशी काढीत असली तरी अशी बघत राहते. लक्ष द्यायला लागले का माझं बोलणं? कळायला लागले का नाही कळायला लागले? हा, पाहत तशी वाटुली माहेराची, तसंच भेटी लागी जीवा, लागली शे आस. किती भेटीची आस आहे? पाहे रात्रंदिवस वाट तुझी, रात्रंदिवस जशी लेक माहेरचं कुणीतरी येईल आणि मला घेऊन जाईल अशी वाट बघत असते, तैसे झाले माझ्या जीवा. बस दुसरं काही नाही. जीवाच्या तळमळी देवासाठी एवढी आहे, एवढी तळमळ आहे की दृष्टांत तर सरळ सरळच आहे. कसा? अहो मुलगी समजा, बरोबर आहे का नाही? मुलगी माहेरात आहे आणि माहेरातून सासरला तिला जायचंय, बरोबर आहे का नाही? नांदायला जायचं. आधीच सासूरवास आहे तिथं, मरणाचा सासूरवास आहे. सासू बोलायलेली, सासरा नीट बोलाना, दीर वाईट नजरेनं बघायला, नवरा कुणाचंच ऐकायला तयार. आणि असल्या ह्याच्यामध्ये बायाली नांदावं लागत होतं का नाही जुन्या काळात? खरंच सांगा, आताची गोष्ट सोडून द्या. म्हातारे खरंच सांग, नांदावं लागत होतं का नाही? किती दुःख असू, काही असू, कसं बी असू, कारण बापानं ताकीदच दिलेली असती, आली तर मड आलं पाहिजे अशी यायची. कळायला लागले का नाही? आणि मेलीस तरी फुकून तिकडे द्यायचंय, तुला घरानं घेऊन यायचं नाही. असली ताकीद बापाची असल्यामुळं काय हिंमत होती पोरीची घराने कराय माहेरात? बोला की आता जुन्या बायाने बोला, काय हिंमत होती का? काही हिंमत नव्हती महाराज.
मग आता असल्या नांदायला असल्याच्या बाजारात जायचंय समजा जावा तर लागतच आहे. आता हे बघा बांधल्या खुंटाशी धेनुची चरणी दिल्या घरी राहणे लेकीचे दावणीला ज्या दावण कळते ना दावणीला ज्या गाईला खुंट्याला बांधलंय त्या खुंट्याला पडून चारा खाणं गाईचं काम आणि मायबापांनी ज्याच्या दावणीला बांधलंय तिथं पडून राहणं लेकीचं काम. कळायला लागले का नाही? लेकीचं काम तीच आहे. आता लक्ष द्या. पण कसं आहे जायचं म्हणलं माहेरातून सासरला जायचं म्हणलं की कसल्या बी पुरीच्या अंगावर काटा येतोय का नाही. तिकडे किती बी सुखाचा असू द्या 4 पत्रातल्या माहेराच्या घरात जो आनंद आहे ती बंगल्यात आहे का? हा आहे का? काय नाही म्हणाले त्या लगेच नेऊन घाला तुम्ही लक्ष द्यायला लागले का नाही? आहे का समजा अवजुना काळ होता काय सुंदर लहान असायची मुलगी थोडा आवाज देऊ छोटीशी मुलगी असायची आणि मग मुलगी छोटीशी मग आमचे घर दिसलं की आमच्या पप्पांनी बंगला बांधला. लेकीवाले लेख आहे का लेख मुलगी हाय मुलगी मुलगी आहे का? हा मुलगी मुलगी हाय जवळजवळ सरास मुली बाळासाहेब हाय मुली आहेत परमेश्वरराव मुली आहे मुलीवाले लेख आई तुम्हाला मुलीवालेली आता नीट आहे का तर शांत आहे का उगं एकदम लहान असते मुलगी आणि लहानपणात म्हणत असते. मग आमच्या पप्पांनी बंगला बांधला आता नीट आहे का पोरगी आठवत सगळं आहे का? आमच्या पप्पांनी बंगला बांधलाय मग आमच्या पप्पांनी गाडी घेतली ही आमची गाडी आहे आमचा बंगला आहे आमचं हे आमचं आहे. मोटरसायकल घेतली आमच्या पप्पांनी मोटरसायकल घेतली ही गाडी आमची आहे. लहान असते तोपर्यंत 6वी 7वीला 8वीला जाते तोपर्यंत म्हणत असते घर माझं आहे बंगला माझा आहे मुलगी माझी हे सगळं माझं आहे असं ती लेक म्हणत असते. पण ती लेक म्हणत असताना जशी 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 शिवाजीराव मोठी होते तसतशी बोट दाखवत असताना संकोच करत असते. नाही हे घर माझं नाही माझं घर लांब कुठं तरी आहे कुणाच्या तरी घरी मला जायचंय. या घरची जरी मी लाडकी लेक असले तरी कोण्या तरी घरची मला सून बनायचंय. लेक लाडकी या घरची पण होणार सून मी त्या घरची. या घरची जरी मी लाडकी लेक असले नीट ऐका शांत तरी त्या घरची कोण्या शांत बसा त्या घरची मला सून बनायचे. कोण्या घरची सून बनायचे मला माहीत नाही पण कुणाच्या तरी घरी जायचंय. हे घर माझं नाही हा बंगला माझा नाही ही माणसं माझे नाही कुठं तरी जायचंय कुणाच्या घरी जायचंय दादा माहीत नाही पण कुणाच्या तरी घरी जायचंय. लहानपणी मुलगी थोडी मोठी झाली. मुलगी मोठी होत असताना हळूहळू लहानाची मोठी होते. लग्नाला मुलगी येते. बाप आपल्या घरातल्या भाकरी खाऊन दुसऱ्याचे उंबरवटे झुजवण्यासाठी जात असतो. एखादा चांगला मुलगा दिसला की म्हणत असतो का हो मुलगा कुणाचा आहे पाहुणेत का हे आपले. हां एखादी मुलगी लग्न असेल तर आमच्याकडं मुलगी आहे. बापाच्या डोक्यात एकच असतं दादा काय माहिती आहे माऊली काय माहिती आहे माझं काही झालं तरी हरकत नाही मुलासाठी काही झालं तरी हरकत नाही पण माझ्या लेकीचं चांगलं करायचं ही तळमळ कायमस्वरूपी बापाच्या मनामध्ये असते. शांत बसून ऐका गड्या बापाच्या मनामध्ये ही कायम तळमळ असते. सांगू मुलीचं लग्न होत नाही मग घरातले सगळे माणसं परेशान असतात पण ज्या दिवशी मुलीचं लग्न जमलं ना सगळे खुश असतात. जमलं बरं का दिदीचं ताईचं जमलं आमच्या छकुलीचं जमलं बरं का सगळे लोक आनंदी असतात. पण त्या रात्री 2 माणसं दुःखी असतात ते म्हणजे त्या मुलीचे माय आणि बाप. पलंगावर पडल्या पडल्या त्या दिवशी जेवण जात नाही बापाला. आता हे घर खाली करावं लागेल. एकच सांगतो दारामध्ये चिमण्यांचा चिवचिवाट आणि घरामध्ये मुलीचा कलकलाट असल्याशिवाय त्या घराला घर पण कधीच येत नसते. लक्षात ठेवा. माय मुलीवर वैतागते माय लेकरावर खवळते. यांच्या भेनं लांब कुठं तरी जा वाटतंय मला पण 2 दिवस लग्नाला झाले ना 3ऱ्या दिवशी माय म्हणत असते घर खायला उठतंय. बरोबर बोलतो मी घर खायला उठते. लेकच असते दादा. लेकीची सर या जगामध्ये कुणाला येत नाही. सांगतो तुम्हाला मुली येत म्हणून मुलीचं प्रेम माईचं प्रेम मुलीवर असते. माईचं प्रेम मुलीवर असते पण मुलीचं प्रेम मात्र बापावर असते. हे लक्षात ठेवा. मुलीचं प्रेम बापावर असते मुलीचं प्रेम बापावर असते. सांगणार मी तुम्हाला अभंगच तसा दिलाय. अभंगच तसा आहे तर मला हे सांगावं लागेल. मुलगी सांगायची बाप सांगायचा आहे माय सांगायची हे सगळं सांगायचंय मला. ऐका आता लक्ष देऊन. आणि मग लग्न जमलं पत्रिका छापल्या आणि पत्रिका वाटण्यापासून बाप सगळ्याच्या पाया पडला. बाप आचार्याच्या पाया पडतो बाप बँडवाल्याच्या पाया पडतो
बाप मंडपवाल्याच्या पाया पडतो. सांगू अजून वाक्य, 25 वर्ष झालं ज्याच्यासोबत बोलत नाही, दुश्मनी आहे बापाची, 25 वर्ष बोलत नाही, पण मुलीच्या लग्नासाठी बाप दुश्मनाच्या पाया पडतो. अण्णा सोडून द्या बरं का दादा, झालं गेलं आपलं सोडून द्या, गंगेला मिळालं दादा, लेकीला आशीर्वाद देण्यासाठी या, आपलं काय जे असेल ते असेल, पण लेकीला आशीर्वाद देण्यासाठी दादा या बरं का, पाया पडतो तुमच्या. गेटवर बाप उभा असतो, गेटवर बाप उभा राहून म्हणत असतो, अण्णा या दादा या, जेवण करून जा बरं का. सुकलेला चेहरा, 3-4 दिवसापासून झोप नाही बापाला, चेहरा सुकलेला, दाढी वाढलेली, ऐका गड्या, आणि अंगावर सगळ्यात हलकं कापड जर लग्नात कोणाच्या अंगावर असतं तर ते बापाच्या होतं. आताच माहित नाही तुमच्या लग्नात बापाच्या अंगावर सगळ्यात हलकं कापड. मग बाप असा दारात उभा, सगळ्याला बोलतो, कोपऱ्यात कुठेतरी उभा, आवाज आला, नवरीचे मामा नवरीला घेऊन या. आठवा तुमच्या मुलगी, नवरदेवाचे मामा नवरदेवाला घेऊन या. मुलगी आणि मुलगा स्टेजवर उभा केले. चित्र आठवा तुमच्या मुलीचं, स्टेजवर उभा केले. माय हातामध्ये त्या ठिकाणी पाण्याची कळशी घेऊन तुळशीला पाणी, इकडे पद्धत माय तुळशीला पाणी आठवा तुमचा आठवा, माय तुळशीला पाणी घालायलेले. बाप मंडपच्या कोपऱ्यात कुठंतरी एकटा उभा राहिलेला, त्याच्या मित्रानं त्याच्या हाताला धरलेलं. सांगू, त्या तुमच्या बापाची माय मेली ना, बाप रडला नाही. माझ्या मागं 3 मुली आहेत, पण असा एक माणूस नाही, मुलगी वाट लावताना रडत नाही. ढोरासारखे रडतात, कणवासारखे मुनी रडले शकुंतलेसाठी, जनकासारखे विदेही रडले सीतेसाठी. सांगू तुम्हाला अरे पहाडासारखं अंतकरण असणारा पर्वतराज रडला तो पार्वतीसाठी रडले होते दादा. हे सुद्धा सगळे आपल्याला सुद्धा रडावं लागणार. शिवाजीराव आता रडावं लागणार आहे. मुलीला वाटेल लावत असताना सुद्धा रडावं लागणार आहे. मुलीला वाटेल लावत असताना खूप रडायचं आहे. रडावंच लागते दादा. बापाला रड म्हणण्याची गरज येत नाही बापाला. 2.5 वर्षाची मुलगी मला, पण आज सुद्धा तिला जर की असं घेतलं अंगावर, कडेवर घेतलं, मला सुद्धा तो प्रसंग आठवतो की मी आज लोकाला सांगतोय, पण एक दिवस या प्रसंगाला मला सुद्धा सामोरं जायचं आहे. लग्न लागत असतं, मुलगी बस खाली बघत असते, मुलगा असतो. सांगू, मुलगी स्टेजवर गेल्याबरोबर रडत असते. आमच्या लग्नात थोडंसं वेगळं होतं आई. आमच्या लग्नात नवरी तर रडत होतीच, पण आमच्या लग्नात नवरदेव सुद्धा रडत होता, मी सुद्धा रडत होतो. का माहितीये ज्या वेळेला स्टेजहून खाली बघितलं, माहीत नाही तुम्हाला कोणाला ना, पहिल्यांदा आलो मी, खाली बघितलं, सगळे लोक मला मंडपात दिसत होते, हजारो महाराज मला मंडपात दिसत होते शिवाजीराव, पण तेवढ्यामध्ये मला माझी माय दिसत नव्हती, माझा बाप दिसत नव्हता. माझे माय आणि बाप खूप लहानपणी मेलेले, 5 वर्षाचा असताना मेलेले. मला माय आणि बाप दिसत नव्हते. ढोरासारखा रडत होतो दादा मी, ढोरासारखा. मंडवडी बांधलेली होती, पण माय दिसत नव्हती, बाप दिसत नव्हता. त्यावेळेला ढोरासारखा रडत होतो मी. बघितलं मी, लग्न लागतं, ऐका गड्या, लग्न लागतं, आणि लग्न लागल्याच्या नंतर त्या ठिकाणी बस बाप पंक्तीत फिरत असतो. अजून सांगू, जो पंक्तीत फिरून म्हणत असतो ना, पोरं बघून वाडा, समजून चालायचं पोरीचा बाप आहे. या बोंबळीतल्या सप्त्यातून एकच तुम्हाला संदेश देऊन जाईन, जाता जाता, लग्नात कशालाही नावं ठेवा, पण लग्नातल्या जेवणाला कधी नावं ठेवू नका. कारण ते जेवण घालण्यासाठी, ते जेवण घालण्यासाठी त्या पोरीचा बाप कुणाच्या तरी इथं सालानं राहिलेला असतो, किंवा व्याजानं पैसे काढून त्यानं ते जेवण बनवलेलं असतं. आयुष्यभर त्याला व्याज भरावं लागतंय, फिटत नाही. काही बापाचं मुलीच्या लग्नाचं कर्ज फिटतं नाही ना. ऐका गड्या आता. आणि मग त्याच वेळेला आठवा, मुलगी असणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. मग त्यावेळेला बस फिरत असतो. आणि आता साडं भरण्याचा कार्यक्रम तुमच्याकडे आहे ना, हे सगळं साडं भरण्याचा कार्यक्रम, सगळेजण येतात. नवरदेवाचे मामा, नवरीचे मामा, नवरीचा बाप, माय बोलून घ्या. बोलवलं, आठवा ते प्रसंग. नवरीच्या त्या ठिकाणी बापाला बोलवलं. लटलटलटत हात कापत होता. ब्राह्मणानं दोरी बांधली, एक हात हातात घेतला मुलीचा, बापाच्या हातात दिला, आणि ते 20-25 वर्षाच्या पोराच्या हातात द्यायचा असतो अनोळखी. आणि एवढंच म्हणायचं असतं, जावाई बापू, आजवर होती आमची, आता झाली तुमची. हे शब्द उच्चारत असताना बापाचं काळीज असं चरकन फाटलं जातं. तळहातातल्या फुडासारखं लेकीला सांभाळलेलं असतं दादा, द्यायचं असतं. 50 वर्षाचा बाप 25 वर्षाच्या पोराच्या पायावर मस्तक ठेवतो आणि म्हणतो, जावाई बापू, काळजाचा तुकडा आहे, समजून घ्या, काही चुकलं तर माझ्या कानात 2 मारा,
पण लेकीला काही बोलू नका. बाप पाया पडतो गड्या, पाया पडतो बाप. आता ऐका, आता साडं भरलं, मुलीला वाटं लावायचंय. बस मुलीला वाटं लावत असताना ते गाणं लागायचं, बरोबर आहे का नाही? ते गाणं सासरलाही बहीण निघाली, भावाची लाडी नेसली माहेरची साडी. हे वाजल्याबरोबर गावातल्या सगळ्या बायका, सगळे माणसं, छकुली चालली, सोनी चालली, चला वाटा लावायला, हातातलं काम सोडून मंदिराकडे यायच्या. आणि मग मुलीनं पहिल्यांदा आजोबाच्या पाया पडायचं, बरोबर? आजोबाच्या. आबा चालले बरं का आबा, सांभाळा स्वतःला आबा, काळजी घ्या स्वतःची आबा. आता कोणी नाही तुम्हाला 3 टाइम चहा करून द्यायला, आबा स्वतःला सांभाळा. म्हाताऱ्यानं खिशात हात घालावा. 3 महिन्यापासून 10 रुपयाची पिलुटी ठेवली, लेकीच्या हातात घालावी, मटामट मुके घ्यावे, आबाच्या पाया पडावं. आबाचे डोळे पाण्याने डबडबले, आजीच्या पाया पडावं. बाई येते आता, आता येते मी असं म्हणावं. बस आता कधी येईल माहीत नाही. आता जिनं पराधीन झालं ना, दुसऱ्याच्या हातातलं जिनं झालं ना, मैत्रिणीच्या गळ्यात पडून ढोरासारखं रडावं. चालले बघा आता, आता कधी येईल माहीत नाही मला. दुसऱ्याच्या हातातलं जीवन आहे बाई, आता कधी येईल माहीत नाही. माईच्या गळ्यात पडून ढोरासारखी रडली पोरगी, ढोरासारखी. आणि मुलगी म्हणत होती, आई माझी शपथ आहे तुला की आजपासून माझ्या बापाबरोबर भांडण करायचं नाहीस. भांडण झालं तर मिटवायला मी होते. लेक असतील लेक, तुम्ही जर भांडण झाले नवरा बायकोचे आणि बाप जर झोपला ना 10 वाजता तुमच्या रूम मध्ये येऊन ओढणीनं डोळे पुसून, पप्पा असं झोपू नका, 2 घास खिचडी तोंडात घालणारी फक्त लेक असते, हे लक्षात ठेवा. लेक असते. आणि म्हणते, लेक म्हणत असते की आई माझ्या बापाबरोबर भांडण करू नको, मी तुझ्या पाया पडते. लेकीच्या गळ्यात मिठी मारते. भावाला म्हणत असते, दादा नको रे दादा, आजपासून लवकर येत जा. गेलाच देवणीला तरी लवकर येत जा दादा. का माहितीये, आपल्या बापाला संध्याकाळी दिसत नाही ना, त्याला लवकर येत जा. लेकीचं प्रेम बापावरच असतं, हे लक्षात ठेवा. आणि मग आता बापाच्या गळ्यामध्ये बस रडा, बाप दिसत नाही. लांब कोपऱ्यात तुमचा बाप उभा होता, बरोबर? लांब कोपऱ्यात. कुणाला बाप नसला तर तिला विचारा, तिचे डोळे पाण्यानं डबडबल्याशिवाय राहणार नाही. बाप गेला ना, तिला विचारा बापाचं दुःख काय असतं. पळत गेली, बापाच्या गळ्यात पाया पडण्यासाठी गेली, पण कधी गाठ सुटली आणि कधी त्या ठिकाणी मिठी मारली. ढोरासारखा रडला बाप, माय मेली तर रडला नाही, पण बाप ढोरासारखा रडला, ढोरासारखा. घे कसा तुटतो कंठ दाटून येतो बापाचा. बरोबर आहे ना हे सगळं? बरोबर आहे ना? वाट लावलंय मुलीला, मुलीला वाट लावलंय ना, मुलीला वाट लावायचंय. मुलीला मुलगी आहे, लावलंय वाट,
आता लावायचंय, मुलीला वाट लावायचंय. आठवा पाटील हे सगळं चंद्रकांतराव आठवा, मुलीला वाट लावायचंय. माझ्या मुलीला वाट लावायला अजून 18 वर्ष टाईम आहे, तरी मला आठवण होते. खरं म्हणजे आठवा तो प्रसंग. कुणाच्या तरी परक्याच्या हातात धन द्यायचे दादा हे. हां, लेक म्हणजे लेक माहेराचं सोनं, माहेरचं सोनं असतं ना लेक. आणि मग हातात हात दिला आणि मग मिठी मारली, हळूच त्या गाडीजवळ नेलं, त्या गाडीत बसवलं. गाडीत बसवल्याच्या नंतर गाडी गावाच्या बाहेर जात नाही तोपर्यंत मुलगी असं मागं वळून बघत असते. जोपर्यंत झाडं दिसतात, जोपर्यंत शाळा दिसते, जोपर्यंत माहेरातली माणसं दिसतात ना, तोपर्यंत अशी वळून बघत असते ना. ह्या मुलीच्या जीवनामध्ये जेवढी तळमळ आहे ना, तेवढी तळमळ देवा तुझ्या भेटीसाठी रे. पैसे झाले माझ्या
सासुऱ्याशी जाय मागे परतोनी पाहे किती तळमळ तैसे झाले माझ्या जीवा कैसे आता जी तुम्हाला झालं तर तैसे लक्षात आलं का नाही केव्हा भेटशी केशवा माय जशी मुलगी जशी बापाला म्हणत असती बाबा आता कधी भेटतालो आता कधी येणं होईल तुमचं सांगा तैसे झाली माझ्या जीवा माझ्या जीवाची तळमळच देवाच्या भेटीसाठी अशी झालेली कशी कन्या सासुऱ्याशी जाय